रोनाल्डोचीच आहे. हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा दिवस सर्वांना खूप सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो आणि मस्त आणि मजेत जावो हीच अपेक्षा. तर चला, आजच्या दिवसाची छान अशी गुड मॉर्निंग झालेली आहे. मी बेडशीटसुद्धा चेंज केलं. आज मिस्टरांनी सगळे हांतरून काढल्यात, थोडी मुलांनी काढल्यात. आजचा थोडासा ताप वाचवला आहे दोघांनी. आता मिस्टर इथे बेडरूमच्याच लागून जे काय वॉशरूम आणि हे आहे बाथरूम, तिथे आता आंघोळीला गेलेले आहेत, कारण गिझर तिकडचं अजून काढलेलं नाही म्हणून. आणि दोघं मुलंसुद्धा आवरून त्यांचं त्यांनी नाश्ता वगैरे करून शाळेला क्लासला गेलेली आहेत. तेवढ्यात माझं सगळं क्लिनिंग होतं आहे. म्हटलं लोटून घेतलं. नाश्त्याला मी शिरा बनवला होता, दूध पण तापवलं आणि भांडी पण घासलेली आहेत. आता मिस्टर जायच्या अगोदर जराशी इस्त्री मारायची, त्यांची कपडे तीच मारून देते, म्हणजे 9:30ला ते निघणारच आहेत. आणि लोटून पण छान असं माझं झाले. त्यानंतर मी स्वयंपाकाला घातलं होतं. चपाती, भात आणि भेंडी केलेली आहे. आणि माझं आत्ताच धुणं आणि फरशी वगैरे पण झाल्या. आता 12 वाजलेले आहेत. 12 ते 1 पर्यंत हळूहळू आपलं काय होते ते स्वयंपाक करायचा म्हटलं, कारण सकाळी फार गडबड होते सगळ्याच कामाची. 2-3 तास ॲक्च्युली गेलेले, काहीच कळत नाही सकाळच्या कामातून. त्यामुळे तर भेंडी छान अशी काल आणली होती, काल करायची होती, विसरूनच गेली. म्हटलं आज करूयाच, कारण जास्त दिवस ठेवली तर ती आणि हे होत्या जून होत्या आणि चव पण काय चांगली लागत नाही. म्हटलं जेव्हा तेव्हा केलेल्या आहे भाज्या चांगल्या. आता हे दुपारी पार्सल आणले, तो मुलगा आता हे करून दाखवतो म्हणाले, काय आहे बघूया. ह्याचा ऑनलाईन मागवला आता, ह्याचा काय खेळाचा. 7 रोनाल्डोची जर्सी रोनाल्डोची नाही, ते ऑनलाईन फ्लिपकार्टवरच बघत होती रे बाबा. आणि ते छान आहे ना, कापड असंच असते. माझा तो टी शर्ट नाही काय ब्ल्यू कलरचा डार्क. अरे रोनाल्डोचीच आहे. 7 आहे का रोनाल्डो? होय, काय म्हटलेलं फिफा फुटबॉल रोनाल्डो, पण तिथला लोगो वेगळा आहे. झालं की बास की बघ घालून यायचा पॅक, लगेच घालून रडायच्या अगोदर होतं तसं ठेव पॅक करून, तर रडल दिसते की. छान दिसतंय, मस्त होतं तसं ठेव, तर रडायला लागल. काढता वाजलेले आहेत 7 आणि जेवणाला आता घातलेलं आहे. आता काय केलं मी, मगाशी जी आमटी शिल्लक राहिली होती त्याच्यामध्येच तांदूळ घातलाय आणि असं खिचडी भात असतो त्या पद्धतीने त्यामध्ये थोडेसे वाटाणे सुद्धा घातले, थोडंसं मीठ घातलं, जेणेकरून ती आमटी पण हे व्हायला नको, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी डाळ होतीच जास्त भरपूर प्रमाणात, म्हणजे डाळ खिचडीसारखंच केलं. आणि आता म्हणायला लागल्यात की वाटाणे आता हे करून सोलून ठेवलेले होते, आणि मी म्हटलं गरगट करते म्हटलं संध्याकाळच्या ह्याला, तर नको म्हणायला लागल्यात. जी काय आता मग अशी अंडी आहेत बघा, तर ते म्हणाल्यात मसाला अंडा करी कर. त्यासाठी मसाल्याची थोडीफार तयारी केल्या मी. आलं लसूण टोमॅटो कांदा वगैरे असं चिरून घेतलं, तर त्याची पेस्ट वगैरे करून घेणार आणि छान अशी मसाला अंडा करी आत्ता करणार. आणि देवापुढे आत्ताच दिवा लावला छान असं. आता बघता बघता सकाळची वेळ झाली आणि दिवा बत्ती वगैरे सर्व काही झालेलं आहे. आणि संध्याकाळी मी वाटाणा घालून असा मसाले भात केलता, म्हणजे ॲक्च्युली आमटी उरली होती, म्हटलं टाकून मी काय देत नाही म्हटलं. त्या छान असे जास्त त्यामध्ये डाळ होती आपलं, त्यामध्ये तांदूळ धुवून घातला आणि वाटाणे घातले, थोडा मसाला गरम मसाला घातला, चटणी घातली आणि असा वाटाणे घालून आपला खिचडी पुलाव असतो त्या पद्धतीनं केला. आणि मिस्टर म्हणाले ग अंडीच कर म्हणून अंडी पहिल्यांदा उकडायला लावली. आणि इकडे अंड्यासाठी थोडंसं आपला ओला मसाला लागतो, आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा टोमॅटो सगळं सकटच मी सगळी पेस्ट करून घेतली मिक्सरला. मी ॲक्च्युली हे करणार होते, गरगटच करणार होते चाकवतचं. म्हणा लागल्या ग 3 अंडे त्याची अंडा करीच कर मसाला छान असा घालून, मग मस्तपैकी छान असा ओला मसाला केला आणि बेसिक आपली फोडणी दिली. मी काय कांदा वगैरे त्या पेस्टमध्येच घातल्यामुळं काय केलं, तेलामध्ये थोडीशी चटणी हिंग टाकली पहिला, म्हणजे कलर छान येईल.
आणि त्यानंतर हा जो काय ओला मसाला होता तो घातला आणि जो काय माझ्याकडे मटण मसाला होता परवा अंडीला मटण केल्यानंतर तोच मी त्यामध्ये घातला आणि मीठ घातलं आणि छान असं शिजायला ठेवले म्हणजे उकळायला पण ठेवले. आणि इकडे अंडी माझी शिजून तयारच झालेले आहेत. चपाती आणि भात तर झालेलंच आहे. आणि हा चाकवत आता काय करायचं होणार नाही म्हटलं आता ह्या कंटेनरमध्येच काढून ठेवते. असे 3 माझ्याकडे कंटेनर आहेत तर भाज्या छान ह्यामध्ये बसतात. त्यामुळे काही कंटेनर विकत घेण्याची काही गरजच लागत नाही. तर आता ते निवडल्या तर निवडल्या म्हणजे ठेवूया आता फ्रीजमध्ये. उद्याच्यालाच ते गरगटं होणार. आज काय होणे शक्य नाही म्हटलं. आणि जे काय आमचं गिझर बंद पडला होता ते घेऊन आता मिस्टर आणि छोटा मुलगा गेल्यात काय झाले बघायला. आणि छोट्या मुलाचं पण डोकं दुखत होतं म्हणून डोळे दाखवण्यासाठी त्याचा नंबर लावून आले होते. त्याला घेऊन गेल्यात. आता दोघेजण येतील. आल्यानंतर काय ते सांगतील काय झालंय ते. आता ते आणि आपलं वाटाणं पेन मी सोलून ठेवलेले ते सगळं फ्रीजला ठेवलं. तर वाटाणे वगैरे उद्याच होणार. आता हे बघा ह्या कुंड्यामध्येच काढून ठेवलं होतं. आणि हा जो काय आता ओला कचरा झालाय तो आम्ही काय करतो एका बादलीमध्ये घालतो आणि एक बादली त्याच्यासाठी सेपरेटच बाहेरल्या कारण जी काही झाडं लावलेली आहेत आम्ही त्याला काय करतो त्या बादलीमध्ये तो कुजवतात आणि पाणी पण थोडं घालतात म्हणजे त्याचं छान असं एक लिक्विड म्हणू शकता औषध तयार होतं झाडांसाठी. तेच बनवतो आम्ही आणि 8 दिवसाला ते पाणी त्या झाडांना घालतो. तर छान अशी अंडी माझी आता उकडून झालेली आहेत आणि मिस्टर आणि मुलगा पण आलेला आहे. तर तेल मला जास्तच दिसत होतं. आता म्हटलं काढूया का काय चाललं होतं. आणि ॲक्च्युली काय झालं गिझरचं जे काही कॉईल होती ती पूर्ण जळाली होती आणि स्विच सकटच सगळं ते जळालं होतं असं त्यांनी सांगितले. जिथं दुरुस्तीला गेले होते तिथं म्हणा लागले नशीब वाचलं कोण हे झालं नाही म्हणून. नाही तर करंट चांगला बसला असता. आणि एकतर ते पाण्याची वस्तू आम्हाला पण माहीत नव्हतं आणि थोडे दिवस कसं होत होतं मिस्टर लागल्या होते होते करा म्हणून आम्ही लावत होतो आणि घोय 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 असा आवाज येत होता थोडे दिवस. आणि शेवटी काहीच नाही पाणी गारच यायला लागलं तेव्हा त्यांनी काढलं. पडल्या गारटा भरपूर. आणि सकाळी काय झालं बघू शकता इथं हे असा पसारा काढला म्हणजे छोट्या मुलानं काढला. इथं त्यानं स्वेटर ठेवलं होतं ॲक्च्युली तर वरच होतं. मग बरेच दिवस झालं धुयाचं चालू होतं. मी सहजच घेतलं धुयाला आणि धुतलं ते काय अजून वाळलेलं नाही आणि तो शोधायला लागलेला आणि पसारा असा करून ठेवून गेलाय. काढून शोधत होता आणि नंतर माझ्या लक्षात आलं तुझंच मी हे केलंय म्हटलं हे स्वेटर धुयाला घेतलंय म्हटलं. आणि नंतर त्याचं आहे दुसरं तो घालून हा पाय आहे तोच घालून गेलाय. त्याला काही इतकं काय गरज नाही म्हणाला. त्या आल्यानंतर जेवतील सगळेजण आणि मग झोपणार. किचन कट्टा वगैरे आवरणार फरशी वगैरे पुसणार किचनमधली आणि मग झोपणार. तर आज हे बेडशीट घातलेलं आहे कारण ह्याच्यावरचं फार मोठं आहे ते आता थंडीमध्ये सारखं धुताना हे व्हायला लागले म्हणून ते थोडेच दिवस मध्ये ठेवूनच टाकूया. नंतर हे हाफ आहेत तेवढेच घालूया. दिसतंय पण इथून सगळं असं खाली काय ठेवलेलं ते मला आवडत नाही अजिबात. खालचं असं दिसायला नको असं चाललं होतं म्हणून मी ते घालत होते. तर थंडी आहे तर राहू दे म्हटलं. थंडीत सारखं धुयाला लागायला लागले म्हणून ठेवूयाच म्हटलं. आणि ब्लाऊज तर काय माझं ते झालेलंच नाही आहे अजून पण. आज पण तसं राहिलं कारण काय मला ते भाई शिवायची आहे त्याचं ट्युटोरियल बघणार मग कटिंग करणार त्याला वेळच मिळेना झालाय अजून तरी मला. त्यामुळेच ते लेट म्हणजे झालेलं आहे. आजच्या घड्या अशा घालून ठेवल्यात. आता मुलं कधी ठेवतील तर ठेवतील नाही तर काय करायला लागल्या ती इथे असं ठेवायला लागले. तिथं इथे थोडीशी जागा राहिल्या तिथं असं नुसतं सरकून ठेवल्यात. मी घड्या मारल्यात तर विस्कटून जातात सकाळी. तर ते आणि उद्याच्याला सकाळी व्यवस्थित करून ठेवणार आहे तिथलं कारण रिकाम झालं तर व्यवस्थित वाटेल. तर तसंच ठेवायला लागलेत रोजच्या रोज. चला मग आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आवडला असल्यास तर लाईक करा. पुन्हा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.